ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचिं मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यान् सहस्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। यैरिमे गुरुभिः पूर्वं पदवाक्यप्रमाणतः व्याख्याता सर्ववेदान्ताः तान् नित्यं प्रणतोऽस्म्यहम्। अधिक मासाच्या निमित्ताने आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं चिंतन करायला इथे एकत्र आलेलो आहोत आणि त्या स्तोत्राचं विष्णू सहस्रनामाचं चिंतन करत असताना त्याची जी भूमिका आहे ते कोणी कोणाला कोणत्या प्रसंगामध्ये सांगितलं आणि त्याच्या उत्पत्तीच्या मागे, कारण विष्णू सहस्रनाम हा उपदेश आहे. विष्णू सहस्रनाम हे स्तोत्र जरी असलं तरी तो उपदेश आहे. का म्हणजे थोडा सूक्ष्म भेद करून सांगतो. आपण अनेक स्तोत्र म्हणतो. मारुती स्तोत्र असेल, जे भीमरूपी स्तोत्र जी आहेत, 11 स्तोत्र आहेत ती असतील, किंवा महालक्ष्मी अष्टक असेल, रामरक्षा स्तोत्र असेल, ती सर्व स्तोत्र लिहिली गेली आहेत, गायली गेली आहेत. पण विष्णू सहस्रनामाचा जर विचार केला तर विष्णू सहस्रनाम हे स्तोत्र एका काही प्रश्नांमधून उद्भवलेलं आहे. त्या प्रश्नांना जे उत्तर दिलं गेलं, जे युधिष्ठिराने भीष्मांना 6 प्रश्न विचारले, त्या प्रश्नांचं उत्तर म्हणून हे स्तोत्र उत्पन्न झालेलं आहे. किंबहुना जो उपदेश उत्पन्न झाला त्याला आपण स्तोत्र म्हणतो. मग ते स्तोत्र काय, स्तोत्राचं प्रयोजन काय, याचा एक संक्षेपाने आपण विचार केला होता. आता फक्त थोडक्यात पुनरावृत्ती करतो. तर स्तोत्र हे उपासनेचं साधन आहे. उपासना जर का देवतेची करायची असेल तर त्याची भिन्न भिन्न साधन असतात. उपासना कायिक, वाचिक, मानसिक कोणत्याही प्रकारची असू शकते. उपासना म्हणजे काय, अत्यंत संक्षेपाने सांगतो, फार विस्तार करत नाही. काल पारिभाषिक व्याख्या घेतली होती, परंतु आज सोपं करू त्याला. जे जे काही उत्कृष्ट आहे ते कनिष्ठामध्ये पाहणं आणि कनिष्ठाच्या अधिष्ठानावरती उत्कृष्टाचा आरोप करणं. म्हणजे कसं, तर भगवंतांची मूर्ती प्रत्यक्षात काय आहे, दगड आहे. प्रत्यक्षात काय आहे, दगड आहे. शाळीग्राम काय आहे, नदीतला गोटा आहे. पण तो गोटा होत नाही का, कारण ज्या वेळेला त्याला शाळीग्राम म्हटलं जातं त्यावेळेला ते स्वतः भगवंत होतात. आणि मग त्याला कुठेही क्षती, तुला त्याला तडा जाता कामा नये, मग त्याची सगळ्या प्रकारे काळजी घेतली जाते. त्यामुळे जर का गोटा, दगड, एखादा धातूची वस्तू असं म्हटलं तर ती कनिष्ठ बुद्धी आहे. सोन्याची किंवा कोणत्याही धातूची भगवंतांची एक मूर्ती घ्या, त्याची किंमत करता येते, त्याला मोजता येतं. जी धातूची किंमत असेल आणि ते जेवढं वजन असेल त्यानुसार गणित मांडता येतं. परंतु ज्या वेळेला त्यांना भगवंत म्हणून पाहिलं जातं त्यावेळेला त्याची किंमत बदलते. त्याची किंमत करता येत नाही, मोजता येत नाही. भागवताचा जर विचार केला तर ते भगवंतांचं जे तेज आहे, त्या तेजाने त्यांनी भगवंतांनी त्या भागवतामध्ये प्रवेश केला. तेनेदम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे, हे भागवताने वर्णन केलं. म्हणून तेन ही भगवंतांची वाङ्मयीन मूर्ती आहे असं म्हटलं कि मग त्याला उचलताना, त्या ग्रंथाला उचलताना देखील फार काळजी घ्यावी लागते. ही काय आहे, ही उपासना आहे. आणि मग कशासाठी आहे, सामान्यातील सामान्य पदार्थाच्या ठिकाणी ज्या वेळेला आपल्याला
भगवत दर्शनाची सवय लागते त्यावेळेला जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो आणि हा जगाकडे पाहण्याचा बदललेला जो दृष्टिकोन आहे तो तसा निर्माण व्हावा म्हणूनच भीष्मांनी पहिलं जे भगवंतांचं नाम सांगितलं असेल ते विश्व आहे. ही सगळी संगती अशी आहे. स्तोत्र हे उपासनेसाठी आहे. विश्व त्याचा अर्थ काय तो आपल्याला सविस्तर पाहायचाच आहे. परंतु काल आपण केवळ प्रश्नांवरचं हे उत्तर एवढ्याच दृष्टीने विचार केला. कोणते भगवंत काय त्या भगवंतांची सहस्रनाम त्या भगवंतांची सहस्रनाम सांगतो कशी आहेत. शृणु पाप भयापहम त्यांची सहस्रनाम आहेत 1000 नाम आहेत. विष्णोर नाम सहस्रम मे शृणु पाप भयापहम ती पाप आणि भय ह्याला दूर करणारी आहेत. कसं काय कसं म्हणजे आपण होमिओपॅथीचं औषध घेतो डॉक्टरांकडे जायचं डॉक्टर मग काय करतात त्या पांढऱ्या गोळ्या देतात गोड असतात. कसं बरं होईल म्हटलं तर साखरेच्या गोळ्या खाऊन कोणी गोड म्हणजे बरं होतं का आहे ना प्रश्न. किंवा काय बाकी काय आपण ते ॲलोपॅथीच्या आपण काय औषधं घ्या त्या गोळ्या म्हणजे काय काहीतरी त्या पावडरीचेच असतात. त्यानं बरं कसं होईल. एवढा मोठा रोग एवढा मोठा आजार कसं बरं होतं. पण होतं ना काहीतरी त्याला कार्यकारण मीमांसा आहे. मग ही इथे कुठे आहे. त्याच्यासाठी उपासना आपण कशी करावी का करावी आणि कधी म्हणजे कशी करावी आणि का करावी आता एवढंच घेऊ हे समजावं लागतं. विश्व नाव सांगितलं भगवंतांचं. विश्व म्हणजे आपण सहज आपल्याला अर्थ माहितीये हे सगळं जे काही आपल्याला जे काही दिसतं अनुभव असेल ते सर्व विश्व तेच सर्व भगवंत आहेत म्हणूनच त्यांचं नाव विश्व आहे. तेच सर्व भगवंत आहेत म्हणूनच त्यांचं नाव विश्व आहे. ठीक आहे कळलं. मग आता पुढे काय करायचं. पुढे जायचं नाही. पुढे गेला की रस्ता चुकला. ते गुगल मॅप वरती किंवा जर का नकाशा बघत जात असू तर रस्ता सांगितला असो डावीकडे वळा पण त्याच्या अलीकडे जर का पूल असेल तर त्याच्या खालनं जावं लागतं तर आपण डावीकडे वळू शकतो. तर तो रस्ता सापडतो. पूल घेतला की काय परत उलटा वळून या नाही तर पुढचा तेही वळण चकलं तर पुढचा असं पुढे पुढे जात राहावं लागतं. त्यामुळे तसं चुकून चालत नाही. मग त्यासाठी समजून घ्यावं लागतं की हे काय प्रकरण आहे. याचा विस्तार सर्व संतांनी सगळ्यांनीच करून सांगितलेला आहे. नाम विष्णू सहस्र नाम आहेत ना 1000 नाव आहेत. मग एक नाव त्या भगवंताकडे कसं घेऊन जाईल. नाम नाव कशी होईल. तर त्याचं कारण असं आहे की नाम आणि नामी यांच्यामध्ये अभेद असतो. अभेद म्हणजे त्याच्यामध्ये भेद नाही ते वेगळे नाहीत. आंबा आता सीझन संपला पण म्हटलं तर नाही कारण हापूस पायरी नसले तरी आता केसर दशेरा यायचे आहेत किंवा नीलम वगैरे आता भरपूर प्रकार आहेत असो. त्यामुळे आंबा आंबा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक रंग रूप सगळं काही उभं राहतं. उत्तम प्रकारे आठवलं तर त्याचा वासही येतो चवही आठवते. त्याची चव घेतल्यानंतर त्यावेळेला आलेल्या सुखाच्या अनुभवाचा कुठला तरी अंश थोडंसं काहीतरी आपल्याला आठवतं आणि त्या स्मरणामध्ये आपण जातो. म्हणजे झालं काय केवळ आंबा असं म्हटलं की त्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. आता तो आंबा जो डोळ्यासमोर आला होता तो आणि त्याचं नाम वेगळं करून बघा करता येतं का. नाही करता येत. वागर्था संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. कालिदासांनी म्हटलं वाग आणि वाग म्हणजे वाणी आणि अर्थ वागर्थाविव संपृक्तौ संपृक्त द्रावण
सॅच्युरेटेड सोल्युशन्स, इतकं की त्याच्यामध्ये आता भेद करताच येत, वेगळं करता येत नाही. वाणी आणि वाणीचा अर्थ इतके घट्ट एकत्र झालेले आहेत की त्याच्यामध्ये भेद नसतो. तसंच नाम आणि नाम याच्यामध्ये भेद नसतो. आपण तो मानतो, हीच तर आपली चूक आहे, म्हणून आपण जीव. आपल्याला काय, आपण विठ्ठल म्हटलं, राम म्हटलं, कृष्ण म्हटलं की त्या देवळातली मूर्तीच आठवते, पण आपल्या हृदयात बसलाय ते आठवत नाही. हे दुर्दैव आहे ना. का असं होतं? कारण आपण तशी ती उपासना करत नाही. माऊलींनी म्हटलंय, परी आश्रयो आकाश, आकाशाची का जैसा, या नाम नामी आश्रयो तैसा अभेदू असे. आकाशाला कोणाचा आधार आहे? आकाशाला आकाशाचाच आधार आहे. कोणत्या खांबांवरती आकाश नाही, कोणते खांब वगैरे नाही. आकाशाला आधार हा आकाशच जसा आहे, त्याचप्रमाणे नाम आणि नामी यांना हा तेच आधार आहे. त्यांच्यामध्ये अभेद आहे. आकाश आणि आकाशाचा आश्रय काही नाही, ते अभेद आहे. तसंच ते हे आहे. त्यामुळे हे जे नाम आहे ते अत्यंत सुलभ असलं. नाम हे सर्वत्र सुलभ, परंतु दुर्लभ विरळा जाणे. त्याचं महत्व जाणणारं दुर्लभ आणि कोणीतरीच विरळ आहे. सगळ्यांना ते पटकन सापडत नाही, ते मिळत नाही, म्हणून गुह्य. तर असं हे जे नाम आहे ते नाम उपासनेसाठी उपयोजिता आलं पाहिजे, वापरता आलं पाहिजे. आणि तेच सांगत असताना भीष्मांनी म्हटलं, तस्य लोक प्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर नाम सहस्रम मे शृणु पाप भयापहम. तो जो परमात्मा आहे, तो जो भगवंत आहे, लोकाध्यक्ष आहे, जगन्नाथ आहे, ज्याला आपण विष्णू म्हणून म्हणतो, त्याची 1000 नावं मी तुला सांगतो, माझ्याकडून तो ऐक. कोणी गायली आहेत? ऋषिभी परिगीतानी, ऋषीमुनींनी ती गायलेली आहेत. भगवंताचे जे गुण आहेत त्याच्याशी संबंध असणारी गौणानी, विख्यातानी, अत्यंत प्रसिद्ध आहेत. ती तुला म्हणून मी सांगतो. तानी वक्ष्यामि भूपते, भूतये, ती मी तुला सांगतो. असं म्हणून भीष्मांनी आरंभ केला. पहिलं नाम घेतलं विश्व. कधी कधी असं आश्चर्य वाटतं, आश्चर्य आपल्याला वाटतं, कारण तो त्यांचा स्वभाव आहे. विश्व हेच नाव पहिलं का घेतलं? विश्वम विष्णुर्व षटकार. उलट घेऊ शकले असते ना, बरोबर आहे ना, सोपं आहे. विष्णुरला घेऊ शकले असते, विष्णुर विश्वम व षटकारो. पण मग आधी विश्व का घेतलं? आणि म्हटलंय काय? विष्णू सहस्रनाम. म्हणायचं विष्णू सहस्रनाम, पण विष्णू हे नाव दुसरं आलं. तसं नाहीये, ते उपदेशाची प्रक्रिया असते, क्रम असतो. म्हणून म्हणाले विश्वम. विश्व म्हणजे काय? प्रत्येक नाम, आपण आता विष्णू सहस्रनामामध्ये सगळी नाम काय आपल्याला त्याच्याकडे आपल्यासाठी घेऊन जाणार नाहीत, कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. त्यामुळे कोणतं नाव कोणाला रुचेल, कोणाला भावेल हे वेगळं आहे, परंतु ते प्रत्येक नाव हे त्या अनंताकडे घेऊन जाणार आहे. काही सगुणात्मक आहेत, काही निर्गुणात्मक आहेत, काही भक्तिप्रधान आहेत, काही उपदेश प्रधान आहेत, वेगवेगळ्या प्रकारे आलेले. एकाच नामामध्येही अनेक अर्थ येतात, त्यामुळे गोविंद दोनदा लिहावं लागलं. आणि त्यातही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अर्थ केले, जवळजवळ 7 का 8 अर्थ येतात. असो, पण विश्वम, त्यांना विश्व का म्हटलं? काही नाही, जगाचं कारण आहेत म्हणून. कारण ते उगाच काहीतरी कारण म्हणून त्यांना विश्व म्हणायचं असं कधी असतं का? म्हटलं हो, असतं ना. सोनाराकडे दुकानात जाता लग्नाची खरेदी करताना
काय घेऊन येता घरी? दागिने घेऊन येतो. पण कोणी विचारलं तर काय म्हणतो? कशाला गेलाय? सोनं खरेदी करायला. सोनं खरेदी करायला गेला होतात का दागिने आणायला गेला होतात? गळ्यामध्ये कानामध्ये ते सोन्याच्या त्या विटा किंवा ते तुकडे मिरवले का अलंकार मिरवले? कारणाचाच आपण बोध केला ना. नाव काय घेतलं? कारणाचं घेतलं. मग हे संपूर्ण जे अनुभवास येणार जग आहे, हे सर्व जे काही विश्व आहे, त्याचं कारण असणारा जो कोणी आहे त्याचं नाव विश्व. मग आता उलट जायचं. तो विश्व असेल तर हे अनुभवास येणार सर्वही तोच आहे. आणि हे कळलं की फसगत होत नाही. हे कळलं की फसगत होत नाही. आपण एक दागिना मोडतो आणि दुसरा दागिना घडवतो. त्यामध्ये काय होते? सोन्यात घट होते. त्यामध्ये सोन्यात काय होते? घट होते. पण एक दागिना मोडून पुन्हा नवीन बनवत असताना झालेल्या घटीचा, ती जी काही घट होते त्याचा फायदा सोनाराला होतो, आपल्याला तोटाच होतो. बरोबर आहे ना? त्याचा फायदा सोनाराला होतो, कारण तो वजन करताना पूर्ण सोन्याचंच वजन करतो. आपल्याला येताना मात्र वजन कमी होऊन अलंकार येतो. तसं आहे ते. चालत नाही. जगाकडे पाहत असताना जर का ते कारण म्हणून पाहिलं की फसगत होत नाही. भाव सोन्याचा करायचा असतो. सोनं ज्या भावाचं आहे त्याच भावाचं, जेवढ्या वजनाचं तेवढंच. पण तो पण सोनार पण हुशार आहे. काय आहे, एक हुशार होते, वेदांती होते, गेले सोनाराकडे. म्हणाले किती? 1 किलो, 100 किलो, किती सोनं? आता सोन्याचा भाव लाखात गेलेला आहे. ठीक आहे, उदाहरणादाखल 1 तोळा. 1 तोळा सोन्याचं काहीतरी त्यांना घडवायचं होतं. तर सोनार म्हणाला एवढी एवढी घट होईल. ते म्हणाली असं कसं? सगळं कार्य कारण वगैरे सगळं त्यांनी सांगितलं. असं ते होत नाही सोन्याची घट. जेवढं मला दागिना घडवल्यानंतर त्याच्यात जेवढं सोनं असेल तेवढ्याच वजनाचे मी तुला सोन्याचे पैसे देणार. तो म्हणाला असं चालत नाही ना, तुमच्या वेदांतातही आहे. तो म्हणाले आमच्या वेदांतात असं काय आहे? ते म्हणाले सोपं आहे. तुम्ही काय म्हणता? स्थिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगोळे उरला. एका पादावरती 1/4 भागावरती जग निर्माण झालं आणि तो कारण असणारा परमात्मा 3/4 उरलेला असेल तर आमचं सोनं उरलं तर चुकलं काय? बरोबर आहे ना? असो, ती सोन्यातली घट्ट म्हणाला ते उरलेलं सोनं, बाकीच्याचा अलंकार घडला, ते आहे ते कारण रूपाने अव्यक्त रूपाने तसंच राहिलं. तोही हुशार होता. पण असो, तिथे आपल्याला जायचं नाही. मुद्दा हा आहे की विश्व म्हटल्यानंतर जर आपल्याला तो परमात्मा आठवत असेल तर विश्व पाहत असताना देखील, जग पाहत असताना देखील तो परमात्मा आठवला पाहिजे, तर ती उपासना खरी आहे. त्यामुळे ज्या वेळेला विश्वम विष्णुर्व षटकार म्हणत असताना विश्वम म्हटलं की इतकी सवय झाली पाहिजे की हा संपूर्ण जगाच्या रूपाने तो परमात्मा नटलेला आहे, हे कळलं पाहिजे. म्हणूनच सांगितलं हे जे विश्व आहे ते आणि तो परमात्मा, ते परब्रह्म, याच्यामध्ये अभेद असल्याने जसं विश्वाचं कारण म्हणून देखील परमात्मा विश्व आहे, त्याचं नाव विश्व आहे, तसंच कार्यरूपाने देखील तोच असल्याने त्याचं नाव विश्व आहे. कारण रूपाने पहा नाही तर कार्यरूपाने पहा, तो विश्व आहे, तोच परम उत्कृष्ट आहे. पुरुष वेदम सर्वम, तो जो पुरुष आहे, ते जे ब्रह्म आहे, तेच हे सर्व विश्व आहे. म्हणून त्याचं नाव विश्व आहे. किंवा हे पुढचं महत्वाचं,
विष प्रवेशने धातू आहे, म्हणजे प्रवेश करणं. त्या परमात्म्याने या संपूर्ण सृष्टीची रचना करून त्यामध्ये प्रवेश केला, तो प्रविष्ट झाला. म्हणून तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविशत, म्हणून त्याचं नाव विश्व आहे. मग आता हे का? त्याच्यासाठी आपल्याला वेदांताचा थोडा विचार चिंतन करावं लागतं. आणि हे असं चिंतन ज्या वेळेला घडतं त्याच वेळेला त्या नामांचं महत्व पडतं, आणि मग त्या नामांनी आपण त्या समाधी युगाकडे जाऊ शकतो. मन शांत व्हायचं असेल तर नुसती नाम नाही, त्या नामांचा अर्थ आला. थोडं विषयांतर करतो आणि सांगतो. ज्या वेळेला एखाद्या विषयाचा किंवा विशेषणाचा उच्चार केला जातो, एखाद्या गुणाचा उच्चार केला जातो, की त्यावेळेला त्याच्याहून अन्य, त्याच्या व्यतिरिक्त असणाऱ्या सर्व गोष्टींचा निराश होतो. उदाहरणार्थ नाट्यसंगीत म्हटलं की अन्य सुगम संगीत असेल, भक्ती संगीत असेल, त्या सगळ्याचा निराश होतो. मग केवळ नाट्यसंगीत, मग त्यातली पद तेवढंच आपल्याला आठवतं. शास्त्रीय गायन म्हटलं की छोटा ख्याल, मोठा ख्याल हेच आठवतं. ठुमरी जे काही असेल तेच आठवतं. मग तिकडे बाकी ते चित्रपटातील संगीत, सुगम संगीत, भक्तिगीत, भावगीत हे काही येत नाही. त्याला शास्त्रीय संगीताचा आधार अधिष्ठान असेल, पण शास्त्रीय संगीत म्हटलं की बाकी अन्यांचं व्यावर्तन होतं, अन्य सर्व काही दूर होतं. तसंच ज्या वेळेला ही नाम भगवंताची म्हणून पाहिली जातात, त्यावेळेला भगवंताच्या व्यतिरिक्त जे जे काही आहे ते दूर होतं. जे जे काही भगवंतांच्या व्यतिरिक्त ते सर्व काही दूर होतं, निघून जातं, बाजूला टाकलं जातं, काढून टाकलं जातं. आणि भगवंतांच्या व्यतिरिक्त वेगळं दुसरं काय आहे? जन्म संसार रूपी हा दुःख देणारा संसार आहे, तो दूर होतो, तो बाजूला होतो. पहा ना, आपण विष्णू सहस्रनाम म्हणतो, जेव्हा लक्ष देऊन म्हणतो, किंवा एखाद्या नामजपामध्ये आपण खरोखरच तल्लीन होतो, त्यावेळेला जगाचं विस्मरण होतं. ते का होतं? कारण ती एकतानता त्या भगवंतांशी आपल्याला त्या नामामुळे लागते. ती अधिक दृढ व्हावी यासाठी हा बुद्धिपूर्वक केलेला विचार आहे. मग तो जो विश्व, त्याने त्याच्यामध्ये प्रवेश केला. आता हे प्रवेश का महत्वाचा? ह्याचं कारण आहे. कारण कसं आहे, उत्पत्तीचा विचार करतो, सवय आपल्याला काही एक वाईट लागली असं मी म्हणेन, किंवा काहीतरी वेगळ्याच सवयी आपल्याला लागलेल्या आहेत. कारण हा जो वेदांताचा विचार होता, जो सर्वश्रुत होता, सहज होता, तो आता अधिक दुर्लभ झालेला आहे. कारण शास्त्राचं चिंतन जेवढ्या वारंवारतेने व्हायला हवं तेवढं होत नाही. आपण म्हणतो काय, त्याने जग निर्माण केलं म्हटल्यावरती त्याने, तो म्हणजे काहीतरी दूर असणारा, लांब असणारा, आणि जग निर्माण केलं म्हणजे त्याने गोष्ट बनवली. म्हणजे तो कुंभार होता, त्याने मडकी घडवली. कुंभाराने मडकी घडवल्यानंतर मडकी आणि कुंभार वेगळे राहतात, एक होतात का? नाही. मडक्यांबरोबर कुंभार घरी येतो का? नाही. दागिन्यांबरोबर सोनार घरी येतो का? नाही. पुस्तकाबरोबर लेखक घरी येतो का? नाही, येत नाही. पण तसं भगवंतांचं नाहीये. हे सांगावं का लागलं? असं सांगितलं हे आहे म्हणूनच भगवंत सगळीकडे आहेत. तत्सृष्ट्वा, त्याने ते निर्माण केलं आणि त्यामध्ये प्रवेश केला.
ही प्रवेश श्रुती जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. वेदांताच्या दृष्टीने त्याचा फार मोठा विचार आहे. तर या जगामध्ये त्या भगवंतांनी परमात्म्यांनी प्रवेश केला. जसं उदाहरणार्थ त्या सोन्याने सर्व अलंकारांमध्ये जणू काही प्रवेश केला तसं. क्षमस्व सगळ्यांना. तर विचार आपला चालू असता त्या प्राविशत त्याने प्रवेश केला. तत्सृष्ट्वा तदेव अनुप्राविशत त्याने त्यामध्ये प्रवेश केला. प्रवेश केला म्हणजे मग काय झालं, त्याच्यापासून तो आता अभिन्न झाला. त्याच्यापासून आता तो वेगळा राहत नाही. तो त्याचाच एक घटक झाला, त्याचाच एक भाग झाला. आणि मग हे असं झालं की मग ते जग अभिन्न राहत परमात्म्यापासून. नाहीतर राहत नाही, नाहीतर राहत नाही ते. म्हणून तो प्रवेश महत्वाचा. तत् प्राविशत आणि त्याने तसा प्रवेश केला. विशती इति विश्वम म्हणजे ते जे ब्रह्म आहे, तो जो परमात्मा आहे, ज्याने त्या संपूर्ण जगामध्ये प्रवेश केला तो, म्हणून त्याचं नाव विश्व. असा तो जो विश्व आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म तज्जलानिती सर्व जे काही ब्रह्म आहे तज्जलान ज न ल जलान ते काय सांगितलं, जे जन्माला येतं, जे राहतं आणि ज्याचा लय होतो, ते सर्व जे काही आहे ते सर्व काही हा परमात्माच आहे. निस्संदेह ते ब्रह्म तोच आहे. म्हणून हे सर्व विश्व तो आहे, म्हणून त्याचं नाव विश्व. पण असा तो जो विश्व या नावाने जाणला जातो तो आहे कोण, तर म्हणाले त्यालाच विष्णू असं म्हणतात. मग विष्णू का, तर म्हणतात व्यापकत्वात विष्णू. तो व्यापक असल्याने, सर्वांना व्यापून टाकत असल्यामुळे त्याला विष्णू म्हणतात. वेवेष्टी सगळ्याला व्यापून जो उरलेला आहे तो. मग त्याच्यासाठी आधी सगळ्याला म्हणजे कशाला ते सांगावं लागतं, म्हणून आधी विश्व सांगितलं. सगळ्यांना व्यापून टाकणारा, पण कशाला, सगळ्याला. सगळं तोच आहे, व्यापणाराही तोच आहे आणि जे व्यापलं गेलंय तेही तोच आहे. आता ह्याच्यावरती चिंतन मनन झालं पाहिजे. थोडं मी विस्तार करतो, वेळेच्या मर्यादांचं उल्लंघन करतो, कारण आपल्याला काय 1000 नावं तर काय आपली होणार नाहीत, पण जी होणार आहेत ती आनंदाने करू. म्हणून व्यापणाराही तोच आहे आणि व्यापलेलंही तोच आहे. आता मग मजा कर, आता चिंतन करा, तो कुठे नाहीये, तो कुठे नाहीये ते सांगा. फार सुंदर प्रसंग रामायणामध्ये येतो. मानसाने त्याचा फार सुंदर विचार केला. प्रभू रामचंद्र आता वनवासामध्ये निघाले होते. मजल दर मजल करीत त्या भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये आले. झालं, भरद्वाज मुनींनी प्रभू रामचंद्रांची स्तुती केली. प्रभू रामचंद्र म्हणाले, मला एक सांगा, मला आता मी वनवासामध्ये आलोय, 14 वर्ष राहणार आहे,
तर मला असं स्थान सांगा की जिथे मी राहू म्हणजे पर्णकुटी बांधून मी राहीन, जिथे राहावं असं मला एक स्थान सांगा. रामांनी विचारलं मी कुठे राहावं असं मला स्थान सांगा. तर भरद्वाजांनी उत्तर देताना म्हटलं आधी तू कुठे नाहीयेस ते सांग, मग मी सांगतो तू कुठे राहा म्हणून. मग नंतर दिलेली उत्तरं आहेत ती छान आहेत. म्हणजे भगवंत ते तुझं नाम जे घेतात त्यांच्या भक्तांच्या हृदयामध्ये राहा वगैरे अशी स्थानं सांगितलीत, 8-10 सांगितलीत स्थान. तसं आहे, जे व्यापलं गेलं आहे ते देखील आणि व्यापणारा देखील, हे दोन्ही जर का तो असेल तर मग उरलं काय? काहीच उरत नाही. अलंकारही तोच आहे आणि घडवणाराही तोच आहे. उरलं काय? काही उरत नाही. आणि ते काही उरत नाही त्यावेळेला जे काही उरतं ते तो असतो. आता मग विचार करा, चिडायचं कोणावर आणि रागवायचं कोणावर आणि दुःख करावं तर कसलं? हा, ते चिंतन जेव्हा मनन होतं त्यावेळेला ते तिथे थांबायचं नाहीये. बघा, सगळ्या दुःखांवरती ही दोनच नामं घेतली तरी औषध आहे, विश्वम विष्णू. आमच्या आचार्यांनी आम्ही शिकत असताना सांगितलं, त्रास करून घ्यायचा नाही. एकादश आपल्या 11व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या अर्जुनाने भगवंतांना म्हटलं, स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रहृष्यत्यनुरज्यते च. भगवंता, या जगामध्ये जे जे काही घडतं ते ते काही तव प्रकीर्त्या, तुझ्या कीर्तीमुळे, तुझ्यामुळे स्थाने आपापल्या ठिकाणी योग्य चालू आहे. त्यामुळे जे जे काही चालू आहे ते त्या त्या ठिकाणी योग्यच आहे. त्याच्यामध्ये आपण आगाऊपणाला करायला जायचं नाही. पुरुषार्थ करायचा. प्राप्त प्रारब्ध काय? आता हे भलतीकडे चाललंय पण सांगतो, कारण शेवटी पुन्हा तिथे यायचंच आहे. तर गोष्ट ही आहे, प्रारब्ध जे आपल्याला प्राप्त झालं, आपल्याला प्राप्त झालेले भोग जे आहेत, तो आपल्या संचिताचा परिणाम आहे. ते प्रारब्ध म्हणून आपल्याला प्राप्त झालं, ठीक आहे, आता झालं प्राप्त, पुढे काय? ते का प्राप्त झाले? कारण आपण तसा पुरुषार्थ, तशी कर्म त्याच्या आधी केली होती. मग प्राप्त प्रारब्ध बदलण्यासाठी नवीन पुरुषार्थ करायचा का? आणि नवीन पुरुषार्थ करून नवीन प्रारब्ध निर्माण करायचं का, हा प्रश्न आहे. कारण नवीन प्रारब्ध निर्माण केलं की पुन्हा जन्म आहे आणि या चक्राला अंत नाही. प्राप्त प्रारब्ध जोपर्यंत आपल्या मोक्ष मार्गाच्या आड येत नाही तोपर्यंत जसं आहे तसा स्वीकार करायचा आणि पुढे जायचं. म्हणून मोक्ष पुरुषार्थ जो सांगितला तो या दृष्टीने सांगितला. मोक्ष पुरुषार्थ म्हटलंय ना, पुरुषही अर्थते इथे, म्हणजे त्याचा कुठेतरी कर्माने मोक्ष नसला तरी मोक्षाच्या प्राप्तीच्या मार्गावर कुठेतरी कर्म आहेच, कुठेतरी तो पुरुषार्थ आहेच. मग तो याच्या इतकाच मर्यादित आहे, त्याच्या बाहेर जायचं नाही, त्याच्या बाहेर वेळ घालवायचा नाही. मग तसं जायचं नसेल तर मग हे जाणावं लागतं, मला जी दुःख प्राप्त होत आहेत ते दुःख देखील तोच आहे, दुःखाचा उपभोग घेणारा देखील तोच आहे. कारण व्यापणाराही तोच आहे आणि व्यापलेलाही तोच आहे. हा संपूर्ण जगामध्ये परमात्मा भरून राहिलेला आहे, हा देह सोडून. जग म्हटलं की आपला देह आपण आपल्या जवळ बाजूला काढून ठेवतो आणि बाकी सगळं आपल्यासाठी जग होतं. पण त्याच जगाचा हा देह देखील भाग आहे हे आपण हेतू पुरस्सर विसरतो. का लक्षात येत नाही? ते लक्षात आलं की सर्व काही सुखावह आहे.
सर्व काही छान आहे, पण ते होत नाही का? आपले रागद्वेष, आपलं मी आड येतो आपल्या, तो दूर झाला पाहिजे. म्हणून आधी सांगितलंस, कोण रे तू? असं नाही सांगितलं तू असा आहे, असं नाही सांगितलं. आधी काय आहे, ते छोटी गाडी असते का, मोठी गाडी नको, आपण ह्याचा घेऊ उदाहरण, एखाद्या राजाचं घेऊ किंवा एखाद्या श्रीमंताचं घेऊ. एक माणूस होता, श्रीमंत होता, भरपूर धन पैसा राखून होता, उत्तम प्रकारे अर्जित केलेलं होतं. त्यामुळे वाईट काही नाही. आपण कशाला, उदाहरणार्थ तरी वाईट कशाला घ्या. 2-4 घरं होती, 4-5 गाड्या होत्या, उत्तम दान वगैरे करत असे, सत्संग घडवून आणत असे, भागवत कथा वगैरे घडवून आणत असे. त्याला अभिमान होता आपल्या श्रीमंतीचा. पण एकदा त्याच्याहून 100 पटींनी श्रीमंत असणार आहे, म्हणजे जगातल्या पहिल्या 4-5 जणांमध्ये ज्यांची श्रीमंती आहे, असा माणूस त्याच्या समोर आला. तर ह्याच्या श्रीमंतीचं काय झालं हो? 4-5 घरं म्हटलं तर 4-5 इमारतीमध्ये राहू शकतील एवढी संपत्ती, 15-20 गाड्या, अनेक पटींनी. त्या श्रीमंती पुढे त्याच्या श्रीमंतीचं कोण कौतुक करेल? ती श्रीमंती पाहिल्यावरती त्याला काय वाटेल? आपण कफ पदार्थ, आपण काहीच नाही. तसं त्या अहंकाराला चिमटा काढायचा नाही, मग तो चिडतो. त्याला सांगायचं की तू जो मोठेपणाचा आणतोयस, त्याच्या तुलनेने बाहेर ज्या गोष्टी आहेत त्या किती मोठ्या आहेत. मग आपल्याला आपल्या क्षुद्रतेची जाणीव येते. म्हणून विश्व आणि विष्णू, ते व्यापक आणि त्याला व्यापून राहिलेला, ही 2 नावं सांगितली. फार एक सुंदर कविता आहे कुसुमाग्रजांची, सगळं ऐकवत नाही, पण त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की एकदा ऐकले काहीसे असे, असीम अंतर विश्वाचे रण, त्यात हा पृथ्वीचा इवला कण, त्यातच आशिया भारत, त्यात छोट्याशा शहरी छोट्या घरात, घेऊन आडोसा कोण मी वसे, परंतु अहंता कितीही अफाट असे. असीम अंतर विश्वाचं रण, असीम अंतर, काही मर्यादा नाही, अफाट विश्वाचं रण आहे. विश्वरूपी एक मोठं वाळवंट आहे, आणि असं एक नाही, अनेक विश्व आहे. भागवताने तर वर्णन करताना अनेक सृष्टींचा, अनेक विश्वांचा विचार करतो. आणि त्या एवढ्या मोठ्या वाळवंटामध्ये पृथ्वी नावाचा छोटासा वाळूचा कण आहे. म्हणजे त्याच्यापासून आपण केवढं लहान आलो. पण तो पृथ्वीचा जो कण आहे, त्याच्यामध्ये त्यातच आशिया नावाचा खंड आहे, त्यातच भारत नावाचा देश आहे, त्यातच महाराष्ट्र नावाचं राज्य आहे, त्यातच मुंबई नावाचं शहर आहे, त्यातच छोटं माझं घर आहे. आणि त्या घोराच्या एका खोलीमध्ये झोपलो तर 6x2, उभं राहिलो तर 2x2. बरोबर आहे ना? झोपलं तर 6x2, उभं राहिलो तर 2x2. एवढ्याशा जागेमध्ये मी राहतो, तरी मला वाटतं केवढा मी मोठा आहे. त्या व्यापकाचा विचार केला की मग आपल्या अहंकाराला पटतं की नाही, माझी अहंता, माझा मोठेपणा हा होल आहे, क्षुल्लक आहे, करून काही फायदा नाही. म्हणून सांगितलं विश्वम विष्णू म्हणाले वषट्कार. विश्वम विष्णुर वषट्कार. आता वषट्कार काय आहे तर, ज्या वेळेला आहुती दिल्या जातात, त्यामध्ये ज्या वेळेला देवांना आहुती दिली जाते, त्यावेळेला स्वाहा म्हणून आहुती दिली जाते. देवेभ्यो स्वाहा, पितृभ्यो स्वधा. पितरांना ज्या वेळेला आहुती दिली जाते त्यावेळेला स्वधा असं म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला मनुष्यांना असते त्यावेळेला वषट म्हटलं जातं. नेत्रत्रयाय वौषट.
शिखाय वौषट, ते वषटकार तो जो आहे तो त्या ठिकाणी. तर असा तो जो वषटकार जे आहे ते यज्ञो वै विष्णू, कारण यज्ञ हाच विष्णू आहे आणि त्यामध्ये वषटकार ती जी क्रिया आहे ते स्वतः भगवान विष्णू आहेत. पुन्हा एक विष्णू या शब्दातला एक अर्थ राहिला. जसा विष प्रवेशने विश्व या शब्दाचा अर्थ करत असताना प्रवेश केला म्हणून तो विश्व, तसंच विष्णू या शब्दाला देखील विष प्रवेशने याच धातूला नुक प्रत्यय केला की विष्णू असा अर्थ होतो. त्या परमात्म्याने आपल्या सर्व शक्तीद्वारे या संपूर्ण विश्वामध्ये प्रवेश केलेला आहे म्हणून त्यांना विष्णू असं म्हणतात. पुन्हा तोच अर्थ. पण पुढे वषटकारामध्ये सांगितलं त्या यज्ञो वै विष्णू, यज्ञ जो आहे ते स्वतः भगवान विष्णू असल्यामुळे त्यातला जो वषटकार आहे ते देखील तेच आहे. तो वषटकार देखील भगवंत आहे. त्यामुळे ती क्रिया होत असताना, ती आहुती होत असताना त्या भगवंतांचं स्मरण झालं पाहिजे. मग म्हणाले भूत भव्य भवत प्रभु, भूत भव्य भवत, भूतंच भव्यंच भवच्च. भूत म्हणजे जे होऊन गेलेलं आहे ते, भव्यंच जे होणार आहे ते, आणि भवत जे आत्ता वर्तमानात आहे ते. भूत भविष्य वर्तमान यांचं याला म्हणतात भूत भव्य भवत. आणि त्यांचे जे प्रभू आहेत, स्वामी आहेत, त्यांना भूत भव्य भवत प्रभू असं म्हटलं. भागवतामध्ये करामलकवत विश्वम भूत भव्य भवत प्रभू असं आलं. हा भूत भव्य भवत फार सुंदर शब्द प्रयोग. भूत, वर्तमान आणि भविष्य काळाचं मोजमाप करण्यासाठी एवढंच साधन उपलब्ध आहे. कसं? कारण काळाचा आरंभ मोजता येत नाही. कारण मोजायला त्याच्या आधी मोजण्यासाठी काळ नव्हता ना. प्रवचन किती वाजता सुरू झालं? 4:30 ला सुरू झालं. पण 4:30 ला सुरू झालं हे म्हणण्यासाठी त्याच्या आधी 12 ते 4:30 हा काहीतरी काळाचं परिमाण होतं. आपल्याकडे मोजण्यासाठी काहीतरी साधन होतं तो काळ मोजण्यासाठी, म्हणून म्हणू शकलो 4:30 ला सुरू झालं. अशा अशा वेळेला तो काळ सुरू झाला हे म्हणायला आधी काळ होता कुठे? नव्हताच ना. मोजणार कसं? त्यामुळे काळाचं गणित मांडायचं झालं, काळ मोजायचा झाला कसा? सोपं. आत्ता, आत्ताच्या आधी आणि येऊ घातलेला, संपला विषय. भूत, वर्तमान आणि भविष्य त्यामध्ये सर्व काही आलं. सर्व म्हणजे सर्व. उत्पत्तीचा विचार करत असताना सदैव सौम्य इदम अग्रासीदेकमेवाद्वितीयम् तद ऐक्षत, किंवा चतुश्लोकी भागवतामध्ये हेच आलं. ते सतच होतं. इदम अग्रे आसीत. अग्रे या सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वी, हे सगळं काही निर्माण व्हायच्या पूर्वी काय होतं? सत. तो केवळ परमात्माच होता आणि ते चकारावरती भर आहे. तो परमात्माच होता, अन्य काही नव्हतं. नान्यत किंचन मिशत. चमचम करायला चांदणी देखील नव्हती. काही नव्हतं. काही म्हणजे काही नाही. त्याला काही प्रकट झालं नव्हतं. का रंग होता, ना रूप होता, ना आकार. कसं होतं? अवकाशासारखं म्हणावं तसं देखील नाही. फक्त होतं म्हणून सत म्हटलं.
कधी? उत्पत्तीच्या पूर्वी. मग उत्पत्ती झाल्यानंतर काळाचं गणित सुरू झालं. तेव्हापासून आत्तापर्यंत भूत, तेव्हापासून आत्तापर्यंतचा काळ भूत. आजचा दिवस, आत्ता जो चालू आहे तो वर्तमान. आणि प्रलयापर्यंत, शेवटपर्यंत जो असेल तो भव्य, होऊ घातलेला, जो आपल्याला कधी कळत नाही. आता मला सांगा, एखादी गोष्ट आहे, तिच्यावरती सत्ता गाजवायची असेल, खरोखरीच तिच्यावरती नियंत्रण ठेवायचं असेल, तर त्या वस्तूच्या उत्पत्तीच्या पूर्वी, ती वस्तू असताना आणि ती वस्तू नसल्याच्या नंतर आपण असू, तर त्या वस्तूवर आपली खरोखर सत्ता आहे असं म्हणता येईल. पुन्हा सांग, एखाद्या वस्तूवरती खरोखरच आपली सत्ता, आपलं नियंत्रण असायचं असेल, तर त्या वस्तूच्या उत्पत्तीच्या पूर्वी, ती वस्तू असताना आणि ती वस्तू संपल्यानंतर आपण असू, तर खरोखर आपली त्याच्यावरती सत्ता आहे. नाहीतर किती एक ते जन्मले आणि मेले, चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडू निया सर्व जाती. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जाता आहे. पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेत. मना सांग पा रावणा काय झाले. काय झालं रावणा, सांग. तो रावण एवढा मोठा ताकदवान विशाल, लंकेचा अभिमान बाळगणारा, पण काय झालं? झाला ना नाश, मृत्यू झाला. कुठे सत्ता आहे? खरं आपल्याकडे प्रभुता, प्रभुत्व, ती ताकद म्हणजे राजेपणा म्हणा, नियंतृत्व म्हणा, आपल्या ठिकाणी नाहीये का? कारण आपल्या पूर्वी जग होतं, आपण आहोत म्हणून जग आहे असं नाही, आणि आपण गेल्यानंतरही जग राहणार आहे. काय आपली ताकद? मग आता मला सांगा, जो ह्या भूत, आत्ता असलेलं वर्तमान, भवत आणि येऊ घातलेलं भव्य, याचा जो प्रभू आहे, तो या भूत भव्य भवत या काळामध्ये जन्माला आलेला असला पाहिजे का त्याच्या आधीही असला पाहिजे आणि नंतरही असला पाहिजे? आधीही तो होता आणि नंतरही असेल, तर तो भूत भव्य भवत प्रभू ठरेल. असा तर एकच आहे, ते परब्रह्म आहे आणि तो विष्णू आहे. आणि यामध्ये भूत भव्य भवत याच्यामध्ये सगळ्याचा निराश केलेला आहे. सगळ्याचा म्हणजे सगळ्याचा. भूतम भविष्यच भवत स्वकाले, परस्य नामा कृतिभिः सपर्याः. त्या रमण महर्षींनी फार सुंदर सांगितलं, काय तुम्ही काळाचं गणित करता हो? आत्ता तुम्ही म्हणताय ना, कोण म्हणताय? मी म्हणतो आत्ता. मी म्हणजे अहंकाराने आत्ता म्हटलं की आत्ताच्या सापेक्षतेने भूतकाळाला, आत्ताच्या सापेक्षतेने भविष्य काळाला. पण हा मीच नाही, तोच परमात्मा असेल तर भूत कसलं, भगत कुठलं आणि भव्य कुठलं? मग भूत भव्य भवत नाही, मग उरला कोण? प्रभू. भूत भव्य भवत प्रभू, ही ती संगती आहे. भूत भव्य भवत प्रभू तो नाही, जो आहे तो माझ्या हृदयात. ते ऐक्याकडे ते जाता आलं पाहिजे. भूत भव्य भवत प्रभू असा तो जो आहे, तो कसा आहे? म्हणाले तेवढंच नाहीये. भूतभृत, भूतकृत, भूतांचा भरण पोषण करणारा देखील आहे.
भूतांचं धारण पालन पोषण करणारा असा तो भूतभृत आहे. भरता, भरण पोषण करणार. एवढंच नव्हे, तो भूतकृत देखील आहे. भूतांना निर्माण करणारा देखील, भूतांची रचना करणारा देखील. सर्व भूत म्हणजे जे जे काही निर्माण झालेलं आहे ते, जे जे काही निर्माण झालेलं आहे ते, मग त्याच्यामध्ये जड असेल नाही तर चेतन असेल, सजीव असेल निर्जीव असेल, सर्व काही. त्याची निर्मिती ज्याच्यापासून झाली तो, मग त्या जडामध्ये आपलं शरीर आलं आणि चेतनामध्ये आपला तो जीवपणा, ते आपल्या हृदयातलं चैतन्य आलं. हृदयातलं म्हणजे आपल्या अंतःकरणातलं. ते दोन्ही ज्याच्यापासून आलं तो भूतकृत, आणि त्यांचं भरण पोषण करणारा भूतभृत. भूतभृत हा आपल्याला आपल्या दुःखामध्ये तारून नेणारा एक काय रामबाण मंत्र आहे किंवा उपाय, मंत्रात्मक शब्द आहे. असे अनेक शब्द आहेत हे, ज्याचं चिंतन केलं तर ते सहज शक्य होतं. तो जर का भरण पोषण करणारा असेल, आपल्याला नंतर पुढे पुन्हा शब्द येणार आहे याच अर्थाच्या सापेक्षतेने, तो जर का भरण पोषण करणारा असेल तर मी का चिंता करावी हो? त्याने जबाबदारी घेतली आहे ना. हा, मी हातावर हात ठेवून बसायचं नाही हा नियम योग्य आहे, पण त्यासाठीच कर्म केल्यानंतर तो देईल तो प्रसाद असेल. प्रवचनात सांगणं सोपं आहे. आत्ता आपण मान डोलावतो, आपल्याला आत्ता पटतं, पण रात्री भूक लागल्यावरती मग सगळं भुकेबरोबर निघून जातं. तसं नाहीये ते. तो आपला स्वभाव झाला पाहिजे. भूतकृत भूतभृत आणि भाव हा भवनम भाव, होणं, सत्ता, राहणं, हे ज्याच्या मुळे आहे तो. जर गंगोत्री वगैरे त्या बाजूला आपण पुढे गेलो उत्तरेला, तर असतं काय, किंबहुना त्या गंगोत्रीला जर आपण त्या उगमाच्या स्थानी गेलो तर काही नाही, ग्लेशियर आहे काही, तिकडे बर्फ तो वितळलेला, म्हणजे तो बर्फच आहे, त्याच्यातनं ते पाणी वितळून त्याच्यातनं ओघळ तो प्रवाह निर्माण झालेला आहे, तो खालती वाहत येतो. पाणी तेच आहे, पण बर्फही आहे, प्रवाहित देखील आहे. बर्फ देखील आहे, प्रवाहित देखील आहे. कसंही असलं तरी ते पाणीच आहे. तसंच हे सर्व जग कसंही जरी असलं तरी ते आहे, हे ज्याच्यामुळे आहे तो असेल. आता गंमत पहा, इथे वाघ आहे का? नाहीये, पण वाघ नाही आहे. वस्तूच्या असण्यातही आणि नसण्यातही जो आहे तो भगवंत आहे, तो भाव आहे, ते भवनम, ते असणं आहे. आता हे असणं शोधायचं. म्हणून आचार्यांनी व्याख्या करत असताना त्या भगवद्गीतेमध्ये जे जे काही नित्य आहे त्याच्यामध्ये सर्व वस्तूंच्या ठिकाणी जो सद्भाव आहे, यद विषया बुद्धी न व्यभिचरती तत्सत. भगवंत शोधायचा, कसा शोधायचा? यद विषया बुद्धी न व्यभिचरती तत्सत. म्हणजे काय?
पुस्तक आहे, वही आहे, टॅबलेट आहे, मोबाईल आहे, मी आहे. वाक्य झाली. पुस्तक आहे, वही आहे, टॅबलेट आहे, मोबाईल आहे, मी आहे. 5 वाक्य झाली. 5 वाक्यांमध्ये बदललं काय? पुस्तक, वही, टॅबलेट, मोबाईल, मी. पण एकसारखं काय राहिलं? आहे 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 आहे. म्हणजे ज्या प्रत्येक विषयामध्ये जी बुद्धी, जो विचार बदलत गेला तो होता पुस्तक, वही, टॅबलेट, मोबाईल, मी. पण जो व्यभिचरित झाला नाही, जो व्यभिचरला नाही, नव्यभिचरती, ते काय आहे? आहे 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 आहे. ते जे असणं आहे तेच ते भवनम आहे, तोच भाव आहे. हे जगामध्ये पाहता आलं पाहिजे. भूतकृत भूतभृत भाव. आणि मग हे सगळीकडे दिसलं की सुख आहे. भूतात्मा, भूतात्मा, भूतानाम आत्मा अंतर्यामी. सर्व भूतांच्या हृदयामध्ये राहून चिद्वृत्तीच्या सहस्रकवी, आपल्या हृदयामध्ये राहून जो अंतःसन यमयती, नियंत्रण करतो, आपल्याला मार्गदर्शन करतो, तो भूतात्मा. किती मोठा पापी जरी झाला, किंवा फार पापी कशाला घ्या, आपलं स्वतःच उदाहरण घेऊ. एखादी गोष्ट करत असताना आपल्या अंतःकरणामधनं क्षणभरासाठी का होईना आवाज येऊन जातो, हे असं करू नको, चांगलं नाही. आता काय आपण काही अत्यंत वाईट करत नाही, पण काहीतरी चुकतं, जाऊ दे आता, आज नको, उद्याला 2दा म्हणेन. आज 1 माळा जप कमी झाला, उद्या 4 माळा जास्त करेन. पण ते करताना तो म्हणतो, नाही अरे कितीसा वेळ लागणार आहे, कर. पण आपण ते ऐकत नाही. तर असं ज्याचं ऐकत नाही तो भूतात्मा. त्याचं ऐकलं की त्याला भूतात्मा म्हणायची वेळ येत नाही, कारण तो आणि आपण वेगळे राहत नाही. तर असा तो जो अंतर्यामी आहे तो भूतात्मा, आणि तोच भूतभावना, तोच जो या भूतांची उत्पत्ती, वृद्धी किंवा क्षय करतो, तो भूतात्मा आहे. असा विश्वम विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत प्रभु भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावनः. पुढे म्हणतायत, भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमा गतिः अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एवच. आता झालं असं, आतापर्यंत सगळे ते त्याची नामं सांगितली. भूतकृत आदिभिः गुणतंत्रत्वं प्राप्तं प्रतिषिध्यते भूतात्मा. मग तुम्ही त्या परमात्म्याला ते गुण सांगितलेत, तो गुणांनी युक्त झाला, आणि गुण आले की निर्गुणत्वामध्ये दोष निर्माण झाला. कारण परमात्मा निर्गुण आहे, त्याच्या ठिकाणी गुण नाहीत, गुण मायेचे आहेत. मग परमात्मा दोषांनी युक्त आहे का? नाही. भूतात्मा तो पवित्र स्वरूप आहे, त्याच्या ठिकाणी कोणतेही दोष नाहीत. दोष हे आमच्या दृष्टीमध्ये आहेत. दोष हे कुठे आहेत? आमच्या दृष्टीत आहेत, ते परमात्म्याच्या ठिकाणी नाहीत. घनच्छन्न दृष्टीर घनच्छन्न मर्कम यथा निष्प्रभम मन्यते चाति मूढः तथा बद्धवत भाति यो मूढ दृष्टे सनित्योपलब्धि स्वरूपोहम आत्मा. हस्तामलक स्तोत्रात आलं. काय म्हणाले? घनच्छन्न दृष्टी ही घनच्छन्न मर्कम. काय मळ भालाय म्हणजे काय? सूर्य ढगाने झाकला गेला आहे,
खरं आहे का? सूर्य ढगांनी झाकला गेला का आमचे डोळे ढगांनी झाकले गेले? अरे, त्या पृथ्वीपेक्षा कितीतरी पटींनी मोठा असणारा तो सूर्य ढगाने झाकला जाईल का? नाही जात. पण आपण आरोप काय करतो? झाकले गेलेत आपले डोळे, पण त्याचा आरोप करतो आपण सूर्यावरती. घनच्छन्न दृष्टी ही, आमचे डोळे, आमची दृष्टी ही ते ढगांनी झाकली गेली. पण आम्ही म्हणतो काय? घनच्छन्न मर्कम, तो सूर्य ढगांनी झाकला गेला. निष्प्रभम मन्यते, अतिमूढा निष्प्रभम च अतिमन्यते. जो अत्यंत अविवेकी आहे तो ज्याप्रमाणे सूर्य निष्प्रभ झाला, सूर्य ढगाच्या मागे गेला असं म्हणतो, त्याचप्रमाणे ह्या गुणांनी युक्त तथा निष्प्रभम जो तथा बद्धवत भाती ओ मूढ दृष्टे, ज्याला ज्याच्या मूढ दृष्टीला तो परमात्मा बद्ध वाटतो, तो जो बद्ध नाहीये पण माझ्या दृष्टीला बद्ध वाटतो, तो जो परमात्मा आहे तो कसा आहे? तो पूतात्मा आहे. मला वाटतं तो गुणांनी युक्त आहे, पण म्हणजे तो सगुण झाला, विकाराला प्राप्त झाला, पण ते तसं नाही. हे सर्व होऊन देखील तो कसा आहे? तो पूत आत्मा आहे. पूत पवित्र स्वरूप आहे. पवित्राणाम पवित्रम, पवित्रांमध्ये जो पवित्र आहे तो. मंगलानाम च मंगलम, मंगलांमध्ये जो मंगल आहे तो कोण आहे? तो हा पूतात्मा आहे. आणि तोच परमात्मा आहे. परश्चासवसौ आत्मा, श्रेष्ठ आत्मा, कार्यकारणाच्या पलीकडे असणारा, नित्यशुद्ध बुद्धमुक्त असणारा जो कोणी आहे तो परमात्मा कसा आहे? म्हणाले मुक्तानाम परमागती, मुक्तानाम परमागती, मुक्तानाम परमा प्रकृष्टा गती. मुक्त पुरुषांची सर्वश्रेष्ठ गती, जे गंतव्य स्थान आहे तो आहे. म्हणजे काय? मामुपेत्य पुनर्जन्म न विद्यते, मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. मला प्राप्त झाला असता तो पुनर्जन्म असत नाही, राहत नाही. असा तो जो कोणी, जे मुमुक्षु, ज्याच्या प्राप्तीसाठी, ज्या स्थानाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतात, ते जे स्थान आहे, त्या युधिष्ठिराने प्रश्न केला होता, ते अव्यय काय आहे? ते स्थान काय आहे? तर ते म्हणाले तो मी. तस्मिन दृष्टे परावरे, आपण काल विचार केला होता, प्रश्न केला होता की किंवा लोकम परायणम स्तुवंतम किंवाप्येकम परायण. एक ते परायण काय आहे? जे मुक्तानाम परमागती आहे, जी मुक्तांसाठी जी परमगती आहे, तेच ते किंवाप्येकम परायणम, तोच तो विष्णू आहे. तो कसा आहे? तो अव्यय आहे. अव्यय न व्यती, त्याच्यामध्ये कधीही व्यय होत नाही, क्षय होत नाही. किती खर्च करा रिकामाच होत नाही. काय आहे? तो अव्यय आहे ना. तो अव्यय आहे म्हणजे त्याच्यात व्यय होत नाही, त्याच्यात व्यय नाही. मग त्याच्या प्राप्तीसाठी काय किंमत मोजावी लागते? जेवढे आपल्या जन्माचे म्हणजे जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजियले हरिनाम, तेवढं नाम मोजावं लागतं का? कारण जेवढं ते श्वास आहेत तेवढं नाम मोजलं की त्याच्यामध्ये
जमा खर्चाची पुंजी संपते, कमी राहत नाही. अव्यय म्हटल्यावरती काही कमी राहून चालत नाही. मग जन्मभरीचे आपले श्वास जेवढे आहेत तेवढं जर का नाम झालं तर जन्मभरात काय उरलं? काही नाही, फक्त नाम राहिलं. मग फक्त नाम राहिलं, मग तो नाम नाही झाला, काही उरलं नाही, तर त्या अव्ययाला प्राप्त होतो. म्हणून गोविंद विकत घेतला, बाई में तो गोविंद लीनो मोल, त्या मीराबाईंचं मूळते पद तसं आहे. पण कोई कहे सस्ता, कोई कहे महंगा, कोणी म्हणतं स्वस्त आहे, कोणी म्हणतं मागे. पण कसा घेतला? जन्मभरीच्या श्वासाची, तेवढं ते नाम मोजावं लागतं. असं आहे. म्हणजे मग काय करायचं? म्हणून एका श्वासामध्ये विष्णू सहस्रनाम म्हणायचं असं नाही, असं नाही. नाहीतर त्या एका श्वासात विष्णू सहस्रनाम म्हणेपर्यंत आपल्याला विष्णू तसं नाहीये. तर अव्यय अव्यय पुरुष साक्षी, तो अव्यय, तो पुरुष आहे, तो साक्षी आहे. आता साक्षी म्हटल्यावरती विस्तार आहे. आता सुद्धा आधीच्या शब्दांना विस्तार होता, पण काय सहस्रनामांना गवसणी घालायची तर कुठेतरी धावपळ करावी लागेलच. पण असो, अजूनही आपल्याला उद्याचा एक दिवस आहे, त्याच्यामध्ये आपण त्याचं पुढील चिंतन करू. आता इथेच थांबू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.